भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दुबईमध्ये एक अतिशय महत्त्वाचं विधान केलेलं आहे। हिंदी महासागर विषयक परिषदेमध्ये बोलताना एस जयशंकर यांनी चीनला एक इशारा दिलेला आहे आणि चीनच्या प्रवृत्तीवर त्यांनी अतिशय महत्त्वाचं भाष्य केलं आहे। एस जयशंकर काय म्हणतात तर एस जयशंकर असं म्हणतात की चीनचा जो विस्तारवादी हालचाली आहेत, त्यांच्या कारवाया आहेत, त्या हिंदी महासागरामध्ये सुरू आहेत आणि त्याच्यामुळे तणाव वाढतोय, अविश्वासाचं वातावरण निर्माण होत आहे। अमेरिकेने काही महिन्यापूर्वी दिलेल्या अहवालावर सुद्धा त्यांनी इकडे पॉइंट आउट केलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा चीनच्या याच कारवायांवर बोट ठेवण्यात आलं होतं। चीन सातत्याने हिंदी महासागरामध्ये कारवाया करत आहे। चीनच्या या सगळ्या कुरापतींना तोंड देण्यासाठी अर्थातच भारतीय नौदल तितकंच सक्षमपणे तयार आहे, सिद्ध आहे। भारताने 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला। ॲडमिरल हरिकुमार काय म्हणाले होते तर त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य बोललं होतं। त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की केवळ संख्या नाही तर गुणवत्ता अतिशय महत्त्वाची असते। याचा अर्थ काय? पत्रकारांनी ॲडमिरल हरिकुमार यांना प्रश्न विचारला होता की भारत संख्ये कधी वाढवणार आहे, युद्धनौकांची संख्या कधी वाढवली जाणार आहे। त्यावर बोलताना हरिकुमार यांनी हे महत्त्वाचं विधान केलं होतं की भारताची केवळ संख्या नाही तर गुणवत्ता अतिशय महत्त्वाची आहे। भारतीय नौदल हे समतोल आहे, बॅलन्स राखणं आम्ही जास्त जाणतो, हे त्यांनी त्याच्यात ठसवून दिलं। एकीकडे आज परराष्ट्र मंत्र्यांचं विधान, त्यानंतर दुसरीकडे 3 डिसेंबरचं ॲडमिरल हरिकुमार यांचं विधान हे भारताची चीनविषयीची रणनीती स्पष्ट करत आहे। गुणवत्ता महत्त्वाची आहे, केवळ संख्या नाही, याच्यातून एक अतिशय महत्त्वाचा संदेश त्यांनी आपल्या 3ही सशस्त्र दलांना दिलाय। आपल्याला ही सगळी उदाहरणं माहिती आहेत। खरं म्हणजे आपण जर का थोडासा इतिहासावर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल आपण 1971च्या युद्धामध्ये जाऊया। भारताच्या ताफ्यामध्ये हंटर्स होती, नॅट होती, दोन्ही विमानं जुनी होती, पण एअरफोर्सच्या पायलटनी त्यावेळेला त्यांच्या पराक्रमाने पाकिस्तानकडे असलेली सायबर जेट असतील, मिराज असतील, ही त्यावेळची त्या काळातली अत्याधुनिक विमानं पाडली होती। एक महत्त्वाचा संदेश त्यावेळेला इंडियन एअरफोर्सने पकडलेला होता, त्यांच्या सिग्नल यंत्रणेने पकडलेला होता। तो संदेश होता पाकिस्तानी एअरफोर्सने त्यांच्या पायलट्सना पाठवलेला। संदेश काय होता तर त्या संदेशमध्ये क्लिअरली असं म्हटलं होतं की जर का तुम्हाला आकाशामध्ये आता यापुढे नॅट किंवा हंटर्स दिसली तर तातडीने परत या, तिकडे थांबू नका, त्यांच्याशी लढू नका। याचा अर्थ भारताची हंटर्स, नॅट्स या जुन्या विमानांनी त्यांच्या नाकी 9 आणले होते। याच्यातून काय सिद्ध होतं? याच्यातून एकच गोष्ट सिद्ध होते, नुसती अत्याधुनिक शस्त्र हत्यारं नाहीत तर ती वापरणारं डोकं म्हणजे मॅन बिहाइंड द मशीन इज मोर इम्पॉर्टंट असं सातत्याने सांगितलं जातं। त्याचं हे उदाहरण होतं। 3 डिसेंबरच्या पत्रकार परिषदेमध्ये ॲडमिरल हरिकुमार यांनी सुद्धा यावरच फोकस केला होता की गुणवत्ता जास्त महत्त्वाची आहे। 2 वर्षापूर्वीचं उदाहरण घेऊया। अभिनंदन वर्तमान यांनी ज्या वेळेला साध्या आपल्या MiG-21 बायसन या विमानाने पाकिस्तानचं अतिशय अत्याधुनिक असं F-16 विमान पाडलं, याचा केवळ पाकिस्तानला धक्का नाही बसला तर याचा अमेरिकेला सुद्धा त्यावेळेला धक्का बसला होता। कारण MiG-21 बायसन या रशियन बनावटीच्या जुन्या विमानाने F-16 विमान पाडणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होती। त्यामुळे आत्ता ही जी सगळी उदाहरणं आहेत, भारतीय लष्कर हे करतं, भारतीय लष्कराला हे माहिती आहे कशा पद्धतीने गुणवत्ता महत्त्वाची आहे। ॲडमिरल हरिकुमार यांनी पुन्हा एकदा याच गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे। जर का संख्येचा विचार केला तर चीनी नौदल हे भारतीय नौदलापेक्षा संख्यात्मकदृष्ट्या जास्त आहे। संख्यात्मकदृष्ट्या जास्त आहे म्हणजे काय तर आपण सरळ आकडेवारी सांगूया। 355 युद्धनौका आत्ता चीनच्या ताब्यामध्ये आहेत। त्यांच्या ताफ्यात 355 युद्धनौका आहेत आणि त्यातल्या 145 युद्धनौका या अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या युद्धातल्या ज्यांना फ्रंट वॉरियर युद्धनौका असं म्हणतात त्या आहेत। आता भारताच्या ताफ्याकडे बघूया। भारताच्या ताफ्यामध्ये 2030 सालापर्यंत आपण 170 युद्धनौकांचं टार्गेट ठेवलेलं आहे। 170 युद्धनौका या भारताच्या ताफ्यात दाखल होतील। आता अगदी येत्या काही काळामध्ये, अगदी नजीकच्या काळामध्ये चीन एक 3री एअरक्राफ्ट कॅरियर लॉन्च करत आहे। चीनच्या ताफ्यामध्ये सध्या 2 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत। आता विशेष बाब बघा, 12 वर्षांपूर्वी, साधारणपणे 12 वर्षांपूर्वी चीनच्या ताफ्यामध्ये एकही एअरक्राफ्ट कॅरियर नव्हती। मात्र आता चीनकडे आत्ता ताफ्यामध्ये 2 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत आणि 3री एअरक्राफ्ट कॅरियर लवकरच त्यांच्या ताफ्यात दाखल होत आहे। भारत सुद्धा 2022 मध्ये INS विक्रांत ही
संपूर्णपणे भारतीय बनावटीची एअरक्राफ्ट कॅरियर लॉन्च करत आहे। फरक काय असणार आहे तर हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या तिघांच्या संरक्षणासाठी भारताला साधारणपणे 3 युद्धनौका ताफ्यामध्ये, जास्तीत जास्त 3 युद्धनौका ताफ्यामध्ये असणं आवश्यक आहे। जर का 2022 ऑगस्ट 2022 ही जी नौदलाने डेट निर्धारित केलेली आहे ती जर का पूर्ण झाली तर भारताच्या ताफ्यामध्ये INS विक्रांत आणि रशियन बनावटीची INS विक्रमादित्य या 2 युद्धनौका ताफ्यामध्ये असतील। ही एक फार मोठी मूव म्हटली पाहिजे। पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, चीन आता काही दिवसांनी जी युद्धनौका दाखल करणार आहे तर त्या युद्धनौकेवर कॅटॅपल्ट टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे। विमानवाहू युद्धनौका असते, तिच्या फ्लाइट डेकवर विमानं उभी असतात, तिकडून टेक ऑफ लँडिंग होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। ते टेक ऑफ लँडिंग करण्यासाठी विमानाला खरं म्हणजे जो थ्रस्ट आवश्यक आहे टेक ऑफसाठी तो तिकडे मिळत नाही। तो थ्रस्ट मिळवण्यासाठी तिकडे एक यंत्रणा बसवली जाते ज्यामध्ये विमानाचं चाक हे एका विशिष्ट यंत्रणेमध्ये अडकवलं जातं आणि त्याला विशिष्ट वेगाने विमानाला पुढे सरकवलं जातं। ही जी टेक्नॉलॉजी आहे ही अतिशय महागडी टेक्नॉलॉजी आहे, पण विमानाला तातडीने टेक ऑफ घेण्यासाठी आणि निर्धारित स्पीड प्राप्त करून टेक ऑफ घेण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो। ही टेक्नॉलॉजी चीनी तंत्रज्ञान, आता जे नवीन त्यांची युद्धनौका येते, विमानवाहू युद्धनौका येते, त्यामध्ये कॅटॅपल्ट टेक्नॉलॉजी आहे। भारताकडे आहे का तर आत्ता नाही आहे। याआधी INS विराट होती आपल्या ताफ्यामध्ये आणि त्यानंतर आता INS विक्रमादित्य सध्या आपल्याकडे एकच विमानवाहू युद्धनौका आहे। यामध्ये स्की जंप हा प्रकार आपण वापरला जातो। स्की जंप म्हणजे काय, ज्या रॅम्पवरून विमान टेक ऑफ घेतं तिकडे पुढे एक कर्व तुम्हाला दिसतो, तो असतो विमानाला थ्रस्ट मिळवून देणारा, तर तो असतो स्की जंप। आता INS विराट ऑगस्ट 2022 मध्ये जी भारताच्या ताफ्यात लॉन्च होते त्याला ही कॅटॅपल्ट टेक्नॉलॉजी असणार आहे। भारताच्या दृष्टीने आणि आपण मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण पूर्णपणे स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका बनवतोय, त्यामुळे त्या दृष्टीने आपण ही टेक्नॉलॉजी लावणं हे आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे। समतोल याचा अर्थ हा, भारतीय बनावटीची युद्धनौका, भारतीय बनावटीच्या इतर डिस्ट्रॉयर्स असतील, फ्रिगेट्स असतील, ह्या युद्धनौका, पाणबुड्या असतील, त्याचबरोबर स्वतः वापरणारे निष्णात भारताचे नौसैनिक असतील, या सगळ्यांचा एक समतोल यातून राखला जातोय। त्यामुळे संख्या केवळ महत्त्वाची नाहीये, हे त्यांचं विधान अगदी 100% खरं असल्याचं त्यांनीच सिद्ध केलेलं आहे। या सगळ्या घडामोडी जर का पाहिल्या तर आज चीनी कुरापतींना, चीनी कारवायांना हिंदी महासागरामध्ये रोखण्यासाठी भारतीय नौदल सज्ज होत आहे। भारतीय नौदल नुसतं सज्ज होत आहे नव्हे, सज्ज आहे हे यातून दिसून येत आहे आणि हीच अतिशय महत्त्वाची बाब आहे।